अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 31 ऑगस्ट शनिवार। खरं तर आज असणारा शनिवार हा या श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा शनिवार आहे। बघा, शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अचूक आहे। कारण असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठला उपाय हा कधी खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। आणि श्रावण महिना उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र महिना। या महिन्यामध्ये असणारा आजचा हा शेवटचा शनिवार। बघा, फक्त एक शनिवार दिव्यात ही एक वस्तू घाला, पुढचा शनिवार येण्याच्या आत तुमच्या आयुष्यात या उपायाने घडणारा चमत्कार पहा। जे मागाल ते मिळेल, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, सगळं मनासारखं घडेल आणि तुमच्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपेल। गरिबी संपवण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी, आपल्याकडे लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी, पैशांचा ओघ आपल्या जीवनात वाढवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो उपाय आपल्याला श्रावणातील शेवटच्या म्हणजे चौथ्या शनिवारी करायचा आहे। बघा, शनिवारचा कुठलाही हा उपाय जो असतो तो कधी खाली हात जात नाही। असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला प्रत्येक उपाय हा आपल्याला 100% लाभ देऊन जातो। आणि शनिवारचा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। जर तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कधी काही बाधा तुम्हाला झालेली असेल किंवा कुणी काहीतरी जादूटोणा केलेला असेल, काही नजर लागलेली असेल, तर जे लोक याचं निवारण करतात त्या लोकांकडे तुम्ही कधी गेला असाल, तुम्हाला अगदी आठवत असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्या लोकांकडे कधी गेला असाल, तर ती लोकही सांगतात आपल्याला की तुम्ही शनिवारच्या दिवशी यावरती जो उपाय असतो हा शनिवारी केला जातो। म्हणून शनिवारचा दिवस हा बाधा संपवण्यासाठी, इडापिडा नष्ट करण्यासाठी, शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी, ग्रहांची साडेसाती नष्ट करण्यासाठी, जादूटोणा, तांत्रिक बाधा असेल किंवा नजर बाधा असेल, हे सगळं काही नष्ट करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी असतो। तसंच शनिवारचा दिवस हा शनिदेवांसाठी समर्पित आहे। शनिवारचा जो दिवस आहे हा मारुती रायांसाठी समर्पित आहे। या दिवशी तुमचा जर शनी कमकुवत असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर शनीची काही साडेसाती असेल, काही दशा सुरू असेल आणि जर शनिवारच्या दिवशी तुम्ही एक जरी उपाय केला ना, तर लक्षात ठेवा तुमचा शनी पॉझिटिव्ह होतो। शनीची साडेसाती जी दशा असते ही कुठेतरी कमी होत जाते, ज्यामुळे आयुष्यातील अडथळे जे असतात ना ते अडथळे दूर होत जातात। आता आपल्याला शनिवारच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। रेग्युलर जो दिवा लावताय त्या दिव्यातही हा उपाय करू शकतात। म्हणजे आपण देवघरामध्ये संध्याकाळी जो दिवा लावतोय त्या दिव्यातही ही वस्तू तुम्ही अर्पण करू शकता। जर तुमची इच्छा असेल की ताई वेगळा दिवा लावावा, तर तुम्ही वेगळा दिवा लावलात तरीही चालेल। फक्त इतकंच लक्षात ठेवा, जो दिवा तुम्ही लावणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे। मोहरीचं तेल, काळी जी मोहरी असते, या काळ्या मोहरीचं, ज्याला राईचं तेल असेही म्हणतात, कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये, कुठल्याही मॉलमध्ये, कुठल्याही बाजारातील दुकानामध्ये तुम्हाला हे तेल सहज मिळेल। एक छोटीशी बॉटल आणून ठेवली तरीही चालेल, ठीक आहे। तर जो दिवा तुम्ही देवघरात लावणार आहात हा दिवा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे। सगळ्यात पहिले एक छानपैकी प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आहेत। तांदळांच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर जे काळे तीळ असतात, काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घालायचे आहेत आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। दिवा मातीचा घेतला तरीही चालेल, तुम्ही लोखंडाचा घेतला तरीही चालेल, पंचधातूचा घ्या, चांदीचा घ्या, जी कुठली निरांजन असेल ती तुम्हाला घ्यायची आहे। दिव्यामध्ये 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे आणि यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। आता हा जो दिवा आहे हा प्रज्वलित करायचा आहे। दिवा जर गोल असेल म्हणजे दिव्याची वात जर मध्ये असेल तर ती वात ब्रह्मांडाकडे असते आणि जर दिव्याला तुम्ही एकमुखी वात लावलेली असेल तर या दिव्याची जी वात आहे ही तुम्हाला देवघरातील देवांकडे करायची आहे। लक्षात ठेवा, देवघरात जे देव आपण ठेवलेले आहेत तर त्या देवांकडे ही वात असली पाहिजे, असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर काय करायचं, तर आपल्याला या दिव्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत, 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत, एक तुम्हाला छोटासा आपला फिटकरी ज्याला आपण तुरटी म्हणतो, एक छोटासा तुम्हाला तुरटीचा खडा घालायचा आहे। लक्षात ठेवा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या, 2 लवंगा घालायच्या आहेत, एक तुरटीचा खडा घालायचा आहे, ठीक आहे। या वस्तू घालून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये काळ्या रंगाचे
तीळ घ्यायचे आहेत. बघा, सफेद तीळ असतात आणि काळे. यातील जे काळे तीळ असतात हे शनिवारच्या दिवशी उपाय करण्यासाठी सर्वसिद्ध असतात. काळे तिळांचा उपाय हा शक्यतो शनिवारच्या दिवशी केला जातो, ज्यामुळे नकारात्मक शक्ती बाधांचा नाश होतो. म्हणून एका वाटीमध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हाताच्या या 3 बोटांमध्ये हे तीळ थोडेसे उचलायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला ओम शनीश्वराय नमः, लक्षात ठेवा, ओम शनीश्वराय नमः फक्त हा मंत्र म्हणायचा आहे आणि चिमटीत घेतलेले हे तीळ त्या दिव्यातील तेलात अर्पण करायचे आहे. पुन्हा दुसरे तीळ घ्यायचे. पुन्हा ओम शनीश्वराय नमः. तुमची जी इच्छा असेल किंवा जे संकट आलेलं असेल, मोठा एखादा अडथळा तुमच्या आयुष्यात आलेला असेल, तो शनिदेवांना नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करून हे तीळ त्या तेलामध्ये अर्पण करायचे. पुन्हा दुसरे तीळ घ्यायचे. पुन्हा ओम शनीश्वराय नमः. माझ्या आयुष्यामधील संकटे, अडथळे, विघ्ने, कर्ज जे काही आहे हे नष्ट होऊ दे आणि माझ्या घराची, माझ्या पतीची, माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे. ओम शनीश्वराय नमः हे तीळ तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहे. असं तुम्हाला 51 वेळा करायचे. 51 चिमटीमध्ये घेतलेले हे काळे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करत राहायचे आहेत आणि 51 वेळा मोजून तुम्हाला ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 51 वेळा मंत्र म्हणून झाला, तीळ अर्पण करून झाले की हा दिवा असाच देवघरात रात्रभर आज पेटता ठेवायचा. शनिवारची पूर्ण रात्र देवघरात पेटता ठेवायचा. दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलात, अंघोळ वगैरे सगळं आपल्या सकाळचं जे आवरलेलं असतं हे सगळं झालं की त्याच्यानंतर हा दिवा तिथून काढायचा. देवघरात दुसरा स्वच्छ सुंदर दिवा घ्यायचा आणि तो प्रज्वलित करायचा. हा दिवा तिथून काढायचा. या दिव्यामध्ये घातलेले जे तीळ आहेत हे तीळ, त्याच्यानंतर तुरटी, लवंग, भीमसेनी कापूर हे सगळं त्या दिव्यातून बाहेर काढायचं. घराच्या समोर एखादं मोठं झाड वगैरे असेल तर त्या झाडाखाली ते टाकून द्यायचं. ठीक आहे. तुम्ही निर्माल्यात टाकलं, वाहतं पाणी असेल बाजूला, तुम्ही त्याच्यामध्ये हे अर्पण केलं तरीही चालेल, पण सगळं घराच्या बाहेर जाऊ द्यायचं. कारण हा उपाय आपण आज बाधा, इडापिडा, संकट, क्लेश, कलह, दुःख सगळं निवारण करण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे त्या दिव्यामध्ये ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू नकारात्मकतेचं प्रतीक असणार आहेत, ज्यामध्ये रात्रभर, जसा हा दिवा रात्रभर पेटता राहील तशीच घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती, विघ्न सगळं काही त्यामध्ये शोषलं जाईल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या वस्तू जेव्हा घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती, संकट सगळं काही घराच्या बाहेर जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. या उपायाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव प्रसन्न होतील. शनिवारचा दिवस हा शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. ज्याच्या आयुष्यात शनिदेव प्रसन्न असतात त्याच्या आयुष्यातील कितीही मोठे संकटे किंवा अडथळे आले तर ते सहज निघून जातात. कारण शनींची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा शनीची, तुम्ही ऐकलं असेल, शनीची दशा जेव्हा आपल्या नशिबात सुरू असते, आपल्या कुंडलीत सुरू असते, तेव्हा एकही काम धड होत नाही. सतत अडथळे, सतत विघ्न, सतत काही ना काही म्हणजे त्रास होत असतो. म्हणून हा शनी दोष जो आहे तो कमी करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शक्य तितके उपाय करा. जर तुम्ही या शनिवारी असा दिवा लावलात आणि दिव्यात जर तुम्ही या वस्तू घालून शनीचं जर 51 वेळा स्मरण केलं तर लक्षात ठेवा शनीची कृपा राहील, प्रसन्न राहतील, अडथळे अडचणी दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ना ते देतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.